इश्क से तबीयत ने जिस्त का मजा पाया, दर्द की दवा पाई, दर्दे बे दवा पाया। मित्रो, प्रत्येकाच्या ओठावर रुळणारे, प्रत्येक महफिल किंवा मीटिंग्समध्ये अगदी सर्रास वापरले जाणारे गालिबचे असे काही शेर आहेत। पहिल्या 2-4 शब्दांमध्येच आपल्याला हे लक्षात येतं की हा शेर गालिबचा आहे, तो आपण ओळखतो। पण त्याचे काही शेर असे आहेत जे दिवाने गालिबमध्ये आहेत, पण ते रसिकांच्या दरबारामध्ये तसे सर्रास आणि सहजासहजी वापरले जात नाहीत। असं इमॅजिन करा, तुम्ही कधीतरी समुद्राच्या काठाला रेतीवरून असे चालत जात असता आणि अचानक एखादी गोष्ट, एखादी वस्तू, एखादा चमकणारा दगड तुमचं पटकन असं लक्ष वेधून घेतो। तुम्ही तिथेच अगदी थबकता, तिथंच थांबता, तुम्ही वागता, तो दगड हातात घेता आणि अगदी डोळे भरून तो निहाळता। माझं तसंच झालं। ज्यावेळी मी दिवाने गालिब चालत होतो त्यावेळेला अचानक एका शेरवरती मी थबकलो, कारण तो मला खूपच भावला होता। आणि तो शेर होता, इश्क से तबीयत ने जिस्त का मजा पाया, इश्क से तबीयत ने जिस्त का मजा पाया, दर्द की दवा पाई, दर्दे बे दवा पाया। मी म्हटलं ना तुम्हाला की जसं की एखाद्या वस्तूनं आपलं लक्ष असं वेधून घ्यावं, आपण पटकन अगदी भारावल्यासारखं त्या वस्तूच्या जवळ जावं, दरवाजाला कुलूप असावं आणि त्या कुलूपाची चावी आपल्याकडे नसावी। अगदी तसंच काहीसं होतं बरं का, ज्यावेळी आपण गालिबची शेर वाचतो त्यावेळेला। म्हणजे जो शेर आता मी तुम्हाला सांगितला, इश्क से तबीयत ने जिस्त का मजा पाया, दर्द की दवा पाई, दर्दे बे दवा पाया। या शेरमधले इतर जे काही शब्द आहेत, जसा की इश्क आहे, तबीयत आहे, दर्द आहे, दवा आहे, हे सगळे जे काही शब्द आहेत ना, हे सगळे शब्द तसे आपल्या परिचयाचे आहेत। पण मित्रो, जिस्त म्हणजे काय? जिस्त म्हणजे काय मित्र हो? काय असतं जिस्त म्हणजे? महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत गेलात ना, तर मित्र हो, जिस्त म्हणजे जिंदगी, आपलं अख्खं आयुष्य। आत्ता कुलूप ओढलं बघा, इश्क से तबीयत ने जिस्त का मजा पाया, दर्द की दवा पाई, दर्दे बे दवा पाया। खरं तर मित्र हो, जिंदगी बनती है इश्क से, जिंदगी बनती है प्यार से। जीवनामध्ये आपल्याला खूप असं काही हवं असतं। अगदी स्वतः गालिबच म्हणायचे तसं की हजारो ख्वाहिशे ऐसे की हर ख्वाहिश पे दम निकले। पैसा, अडका, सोना, चांदी या सर्वांच्या पलीकडचं असं एक सुख असतं, आणि ते सुख खरं तर प्रेमामध्ये असतं मित्र। कुणी घर देता का घर, कुणी घर देता का घर, असं म्हणणाऱ्या त्या नटसम्राटाला आपलं कोकरू असेल किंवा आपली चिमणी हवीच असते ना मित्र। तसं काय मिळणार असतं तिथं? प्रेमाचे काही कवडसे, एखादं निर्व्याज हसू, आपलेपणा, जिव्हाळा आणि बरंच काय। ते जिथं मिळतं मग तो भनंग असा विठोबा का असेना, सीझर तिथे थांबतोच थांबतो। प्रेमाच्या अशा असंख्य असणाऱ्या छटांपैकी नटसम्राटमधली ती केवळ एक छटा होती। आणि ते प्रेम जर प्रियकर आणि प्रेयसीचं असेल तर आपलं आयुष्य म्हणजे चांदी सोनं होऊन जातं। तिथे वसंत फुलतो, तिथल्या आनंदाला पारावर असा नसतो। मग तसं पारावर एकट्यानंच भूतासारखी बसायची वेळ तेव्हा आपणावरती येणार नाही। जब जब बहार आई और फूल मुस्कुराए, मुझे तुम याद आए,
मुझे तुम याद आए. थोडक्यात काय तर हा जो काही शेर आहे त्याच्या पहिल्याच ओळीत म्हणजे इश्क से तबीयत ने जिस्त का मजा पाया यामध्ये गालिब म्हणतात तुझ्या प्रेमानं ना माझं अख्खं आयुष्य सुगंधित करून टाकलं. तुझ्यामुळे आयुष्यामध्ये असे रंग भरले की सांगायची सोय नाही. तुझ्या असण्याने आणि तुझ्या हसण्याने माझ्या आयुष्याची अशी गझल झाली. तिचा मतला सकाळच्या सूर्यकिरणांसारखा अगदी सोनेरी झाला. तिचा रदीफ म्हणजे माझ्या भोवतालचा तुझा असलेला वावर. तुझ्या सोबत असण्यामध्ये माझ्या आयुष्याची सर्व दुःख मावळली. त्या गझलेचा मिसराए उला म्हणजे परमेश्वरानं आपली बांधलेली घट्ट अशी गाठ झाली. आणि त्या गझलेचा मिसराए साणी म्हणजे या जगातली आपली वचनं आना भाका झाली. दुसऱ्याच ओळीमध्ये गालिब हे नातं अगदी घट्ट करून टाकतो जसे की फेविकॉल का जोड है तुटेगा नहीं. तू म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्व दुःखांवरचा रामबाण उपाय आहेस. तुझ्या असण्यानं माझी सर्व दुःख अशी नाहीशी होतात. एखाद्या विमानानं ढग कापत असं पुढे जावं तशी तू मला असल्या नसलेल्या दुःखातून अशी पुढे घेऊन जातेस. इथपर्यंत ठीक आहे. आपल्या मनुष्य प्रेमाची साथ आपणास मिळते आणि आपलं आयुष्य म्हणजे तुकोबरा यांच्या शब्दामध्ये मुंगी साखरेचा रवा होऊन जातं. गालिब अगदी शेवटच्या क्षणी या सर्व गझलेला एक ट्विस्ट देऊन जातात. जो ट्विस्ट तुम्हाला मोपासाच्या किंवा चेकॉवच्या कथांमध्येही सापडतो, ज्याला आपण म्हणतो ट्विस्ट इन द टेल. हे जे दर्दे बेदवा पाया आहे ना, हाच खरा तर सर्व प्रेमामधला प्रॉब्लेम आहे. यार एखादी नदी पोहत तुम्ही असे सहजगत्या ती पार करत असता आणि ज्या क्षणी पाय टेकायचे, ज्या क्षणी किनाऱ्यावरती पाय टेकायचे, जिथे आपल्याला आधार हवा असतो तिथेच अगदी चिखलात रुतून बसावं असं होतं. ना पुढे जाता येतं ना मागे जाता येतं. या ओळीमधला जो ट्विस्ट आहे ना तो तसा प्रचंड जीव घेणार बरं का मित्र. तसं पाहिलं तर गालिबांच्या सर्वच शेरोशायऱ्यामध्ये अशा पद्धतीची भावना आपणास दिसते. असं म्हणतात की कर्णाची कवच कुंडलं ही त्याच्या शरीराचा एक भाग होती. अगदी तसंच प्रेमामध्ये माणूस चिंब होतो, प्रेमामध्ये माणूस वेडा होतो. अगदी अलीकडेच आलेल्या रितेश देशमुख यांच्या मराठी सिनेमासारखं वेड म्हणजे प्रेम असतं आणि प्रेम म्हणजे वेड असतं. मला वाटतंय प्रेम हृदयातून सुरू होतं, मग ते डोक्यालाही तुमच्या भारून टाकतं, ते वेड लागतं आणि त्यावरच आपली जिंदगानी जाते निघून. वेड लावलंय तिने वेड लावलंय या संगीतमय धुनीवर आपलं अख्खं आयुष्य असं नाचायला लागतं. गालिबनी या शेवटच्या ओळीच हाच असा एक ट्विस्ट टाकलाय. दर्द की दवा पाये दर्दे बेदवा पाया. यामध्ये आप अगर महसूस कर सकते हैं, यामध्ये आप अगर महसूस कर सकते हो, आप अगर समझ सकते हो, तर या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला एक कहाणी दडलेली असेल, ज्याचा शेवट विलक्षण असा वेदनेमध्ये झालाय. प्रेमामधल्या या आणि अशा वेदनांचा एवढा प्रचंड वेटोळा आपल्या आयुष्याला पडलाय की त्या वेदनांचं आता काहीच वाटू नये. दर्दे बेदवा पाया म्हणजेच अशा वेदना, असा दर्द ज्यावर कोणताच इलाज नाही. हृदयाच्या दरवाज्यातून प्रेम आणि आनंद असा आत येतो. हळूहळू त्याचं वेदनेमध्ये रूपांतर होतं आणि मग एका क्षणी हृदयाचा दरवाजा असा पटकन कायमचा बंद होऊन जातो. वन वे ट्रॅफिक, खेळ खल्लास. माणूस प्रेमात मग
गुदमरतो. माणूस प्रेमात मग गुदमरतो, संपतोही. एखाद्या क्षणाला आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीवर औषध किंवा दवा असणार प्रेम असं एखादं विष बनून जातं की ज्यावर कुठलाच इलाज नाही. शाहीर साबळे यांनी गायलेलं विंच चावलं हे एकनाथांचं भारुड का कोण जाणे मला या क्षणी खूप आठवायला लागले. त्या भारुडामध्ये जसं कोणताही इलाज नाही ना, शिवाय सर्व तमगुणांना सोडल्याशिवाय. अगदी तसंच प्रेमामधील जर दुःख तुम्हाला नको असेल तर त्याच्यावरचा एकच इलाज आहे आणि तो इलाज म्हणजे प्रेमामध्ये न पडणं. पण ते तरी आपल्या हातात असतं का? पण मग त्यातल्या आनंदालाही मुकावं लागेल. तसा या संसाराचा भार सांभाळताना तिचं असणं हे आवश्यकच असतं मित्र. साक्षात विठुरायाला ते चुकलं नाही. रखुमाईशिवाय संसार नाही आणि रखुमाईशिवाय वैकुंठ नाही. खरं तर प्रेमाची जी अद्भुत शक्ती असते ते साक्षात मृत्यूलाही थांबवू शकते. तुम्हीच ठरवा काय ते गालिब मात्र इथे सांगून मोकळे होतात. ते सांगून मोकळे होतात, प्रेमा इतकी सुंदर गोष्ट नाही. पण तीच जेव्हा विष बनून जाते, अंगात भिनते, तेव्हा त्यावरचा कोणताही इलाज नाही. आणि असलाच तर केवळ तो एकच इलाज आहे. तुम्ही ठरवा काय ते. पुढच्या वेळी आपण पुढचा शेर घेऊ आणि असंच गप्पा मारू. धन्यवाद.